आता नेक्स्ट प्रिन्सिपल बघा, यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. रिन्युएबल फीडस्टॉक हे आपण आयुष्यभर शिकत आलोय. आपल्याला 8वी 9वी 10वी मध्ये आता तेवढं शिकवतात की नाही मला अजून आठवत नाही, कारण मी मॅथ्स आणि सायन्सच शिकवते आता. पण मी तर बघितलंय की आम्हाला तर जास्त तेच होतं की रिन्युएबल फीडस्टॉक्स म्हणजे कोण आहेत. कोण आहेत रिन्युएबल फीडस्टॉक्स? ह्युमन बिंगचे वेस्ट वगैरे जे आहेत त्याचा वापर करून बायोगॅस बनवा, हे बनवा, ते बनवा, किंवा एनर्जी एफिशियंट बनवा. आता तर आपण इथेनॉल पासून काय यूज करू शकतो? इथेनॉल कॅन बी यूज फॉर प्रोव्हाइडिंग एनर्जी. H2O2 फ्युएल सेल्स कॅन बी यूज विच आर एफिशियंट. ज्याचा बाय प्रोडक्ट वॉटर आहे, जे एन्व्हायरमेंटला काय करणार नाहीये तर हार्म करणार नाहीये. कारण आता पेट्रोल डिझेल सगळे संपत आले. काय संपत आले? काय संपत आले? पेट्रोल आणि काय संपत आले तर डिझेल. सो बघा, the perspective of this principle is largely towards petrochemicals. Use chemicals which are made from renewable plant-based sources rather than other, for example, crude oil. Over-exploitation of non-renewable feedstock will deplete the resource and future generation will be deprived. आपल्याला पेट्रोल तर काय मिळतंय, खरं महाग मिळतंय. मोरोवर यूज ऑफ दिस नॉन रिन्युएबल रिसोर्सेस पुट बर्डन्स ऑन द एन्व्हायरमेंट. On other hand, use of renewable resources for agriculture or biological product ensure sharing of resources by future generation. ते माहितीये का, सगळे जे काही प्लांट अॅनिमल्स आहेत ते डिकम्पोज आपण एका खड्ड्यामध्ये घालू शकतो आणि त्याला कुजवायचं आणि त्याचं ग्रीन मॅन्युअर बनायचं, त्याचं फर्टिलायझर्स बनवायचं, बायोगॅस पण प्रोड्यूस होते, जे इलेक्ट्रिसिटीसाठी आपण काय करू शकतो तर यूज करू शकतो. So this practice generally does not put much burden on environment. So the product and waste are generally biodegradable. Biodegradable आरामात कुजू शकतात. कालच आपण 2 बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस बघितलेले, PHBV आणि नायलॉन 2, नायलॉन 6, ज्यामध्ये पॉलिअमाइड आणि ईस्टर लिंकेज होतं, जे एन्व्हायरमेंटचे जे काही मायक्रोब्स आहेत ते इझिली काय करू शकतात, ब्रेकडाऊन करू शकतात. हे बघा, हे तर दिले त्यांनी प्रोसेस, पण मी तुम्हाला सांगते की टेक्स्टबुक आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे. हा, ओपन करा टेक्स्टबुक आणि अमाइन्सचा ॲनिलीन पार्ट ओपन करा. अमाइन्सचा ॲनिलीन पार्ट ओपन करा. मी पण ओपन करते, तुम्ही पण ओपन करा. अमाइन्स टॉपिक 13. ॲनिलीन ओपन. ॲनिलीनचं प्रिपरेशन. ॲनिलीनचं प्रिपरेशन झाल्यानंतर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज होत्या बघा, ते ओपन करा. इथं बघा, ही एक प्रोसेस होती, आठवते का तुम्हाला? बघा, ब्रोमिनेशनची. काय होतं की जर तुम्ही ब्रोमिन म्हणजे ॲनिलीन घेतला आणि त्याला ब्रोमिन बरोबर ट्रीट केला इन ब्रोमिन वॉटर, तुम्हाला 2,4,6 ट्राय ब्रोमो ॲनिलीन मिळत होतं, जे की अनडिझायरेबल रिॲक्शन आहे. मला म्हणजे एकाच पोझिशनला ब्रोमिन जॉईन व्हायला पाहिजे असं मला पाहिजे होतं. त्यासाठी मी ॲनिलीनला डिॲक्टिव्हेट करण्यासाठी प्रोटेक्टिंग ग्रुप ऍड केला. असायलेशन केलं त्याचं मी. काय केलं मी त्याचं? असायलेशन करून मी ऍसिड ॲनिलीड ऑब्टेन केला. असायलेशन करून काय ऑब्टेन केला? ऍसिड ॲनिलीड. मग तो ऍसिड ॲनिलीड, हे बघा इथं बघा, ॲनिलीन आहे, त्याचं असायलेशन करून ऍसिड ॲनिलीड बनवलं, म्हणजे ॲनिलीनला प्रोटेक्टिंग ग्रुप आणवला. यश मार खातोस तू. आता ऍसिड ॲनिलीडचं मग मी ब्रोमिनेशन केलं, मला पॅराब्रोमो ऍसिड ॲनिलीड मिळालं आणि डिप्रोटेक्शन केलं. ठीक आहे, हे ग्रीन केमिस्ट्री प्रमाणे हे जे 2 स्टेप आहेत ना, हे भयानक आहेत, कारण हे इंटरमिजिएट प्रोड्यूस करतात. इंटरमिजिएट प्रोड्यूस केला, सगळे इंटरमिजिएट प्रोड्यूस जे झालेले असतात ते काय सगळे प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत नाही, परत ते अनरिएक्टेड राहणार आहेत, म्हणजे ते वेस्ट क्रिएट करणार आहेत. म्हणजे जे अनडिझायरेबल तुम्ही जे प्रोटेक्टिंग ग्रुप वापरताय, त्या प्रोटेक्टिंग ग्रुपमुळे जे इंटरमिजिएट फॉर्म होतात, ते इंटरमिजिएट सगळे रिएक्टंटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करत नाहीत, म्हणून ते पण ऍज अ वेस्ट म्हणून डेव्हलप होतात.
ते पण ऍज अ काय म्हणून डेव्हलप होतात, ते पण ऍज अ काय म्हणून डेव्हलप होतात, दे डेव्हलप ऍज अ वेस्ट. मग ते म्हणतात की असे रेड्यूस द डेरिव्हेटिव्ह, रेड्यूस द डेरिव्हेटिव्ह म्हणजे असे प्रोसेसेस कॅरीड आउट करा की ज्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्टिंग ग्रुप आणि डिप्रोटेक्शन ह्याची गरजच लागणार नाही. त्यामुळे काय होणार की तुमचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत किंवा तुमचे जे अनवॉन्टेड इंटरमिजिएट्स आहेत, जे की एन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन क्रिएट करणार आहेत, जे की स्टेप्स वाढवणार आहेत, जे की मॅक्सिमम रिएक्टंटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करणार नाहीत, हे करू नका. म्हणजे हे अवॉइड करा. हे काय करा, अवॉइड. हे काय करा, हे काय करा, हे काय करा, अवॉइड. समजतं का मी काय सांगितलं? येस ऑर नो, येस ऑर नो. इथं बघा, आता त्यांनी देताना कशाचं दिलंय, मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइडचं प्रोटेक्शन केलं अल्कोहोलच्या ग्रुपला आणि मग त्याचं ऑक्सिडेशन केलं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आणि मग डिप्रोटेक्शन केलं. इथं बघा, reduce derivatives, reduce derivatives, minimization of steps. What? Minimization of steps. A commonly used technique in organic synthesis is use of protecting or blocking group. Unnecessary derivatization, for example installation, removal of use of protecting group. म्हणजे तुम्ही प्रोटेक्ट केला, परत त्याला डिप्रोटेक्ट करायला पाहिजे, रिमूव्ह करायला, स्टेप वाढल्या, तिथला इंटरमिजिएट वाढला, सगळा इंटरमिजिएट रिएक्टंट टू प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत, सगळा तो काय इंटरमिजिएट आहे का 100% इंटरमिजिएट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे का, नाही कन्वर्ट होणार आहे. So should be minimized or avoid if possible because such steps requires additional reagent and can generate waste. In organic synthesis, we need very often protection of some functional group. Finally, we again need their deprotection. Yes or no? Organic मध्ये लागलं की नाही लागलं? Yes. So it is explained in the following example of synthesis of metahydroxy. Obviously, in such cases, atoms economy is also very less. Atoms economy less आहे म्हणजे ती according to green chemistry चा principle नाही आहे. So the green chemistry principle aims to develop the methodology where unnecessary steps should be avoided if practicably biocatalytic. स्पेसिफिक बायोकॅटलिस्ट जर तिथं वापरला तर तुम्हाला हे अननेसेसरी प्रोटेक्शन डिप्रोटेक्शनची गरज लागणार नाही. मग अशी प्रोसेस कॅरी आउट करा. सो बायोकॅटलिक रिएक्शन्स व्हेरी ऑफन नीड नो प्रोटेक्शन फॉर अ सिलेक्टिव्ह ग्रुप. मी तुम्हाला काय म्हटलं, बायोकॅटलिस्ट कसे असतात, स्टार्टिंगला म्हटलं हायली स्पेसिफिक. त्याला जर अटॅक करायचा आहे सीओएच ग्रुपला, सीएचओ ग्रुपला, तो सीएचओ ग्रुपला जाऊन अटॅक, बाकी कोणत्या ग्रुपला जाऊन अटॅक करणार नाही. समझ में आ रहा है? यस और नो? देर इज अ व्हेरी मच वर्किंग ऑन बायोकॅटलिस्ट, कारण ते हायली एफिशियंट असतात आणि हायली स्पेसिफिक असतात आणि लेस अमाऊंट मध्ये लागतात. कसे लागतात? कमी प्रमाणात, खूप कमी प्रमाणात लागतात. सो यूज ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय करते? स्पीड अप द रिएक्शन. मॅक्सिमम रिएक्टंटला कशामध्ये कन्वर्ट करतं? प्रोडक्ट मध्ये. एनर्जी एफिशियंट आहे का? आहे की. ऍक्टिव्हेशन एनर्जी काय करतं? कमी करतं. सो use of catalyst in the chemical reaction speed up its rates. Catalyst used to increase selectivity, minimize waste and reduce reaction time and energy demands complete the charge. Hydrogenation of oil. Hydrogenation of oil मध्ये काय असते? हे तुमचं जे अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहे ना, ते अनसॅच्युरेटेड बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होते? तर सॅच्युरेटेड मध्ये. अनसॅच्युरेटेड बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होतं? सॅच्युरेटेड मध्ये. ह्याला वापरतो आपण काय? कॅटलिस्ट रॅने निकेल हीट करतो, किंवा आपण काय वापरतो? प्लॅटिनम किंवा काय वापरतो? तर पॅलेडियम ऍज अ कॅटलिस्ट. जर तुम्ही प्लॅटिनम पॅलेडियम वापरला ना कॅटलिस्ट, तुम्हाला टेम्परेचरची गरज नाहीये, रूम टेम्परेचरला रिएक्शन होते, पण आपण वापरत नाही कारण ते महाग असतात. की जरा हीट करूया ना कॅटलिस्ट वापरून, असं वापरतो, विचार करतो आपण. हेबर्स प्रोसेस. हेबर्स प्रोसेस मध्ये काय असते? N2 plus 3H2 gives काय असते? तर अमोनिया, आणि ही रिव्हर्सिबल प्रोसेस असते बाळांनो. आपण इथं Fe पावडर्ड Fe कॅटलिस्ट म्हणून वापरतो आणि तिथं M2O3 किंवा M2O आणि Al2O3 ऍज अ प्रमोटर म्हणून वापरलं जातं. म्हणजे इथं कॅटलिस्ट काय वापरतो आपण? आयन, पावडर्ड आयन, आयन ऍज अ कॅटलिस्ट. आयन ऍज अ कॅटलिस्ट वापरतो, पण
अल्युमिनियम ऑक्साईड किंवा मॉलिब्डेनम ऑक्साईड आपण काय म्हणून वापरतो? प्रमोटर म्हणून वापरतो. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हाय डेन्सिटी पॉलिमर काय वापरतो रेहान? हाय डेन्सिटी पॉलिमरला कॅटलिस्ट, हाय डेन्सिटी पॉलिमरला कॅटलिस्ट आपण कोणता वापरलेला होता? झिग्लर नाटा कॅटलिस्ट. सायंटिस्टचं नाव आहे ते झिग्लर नाटा कॅटलिस्ट. कोण असतात झिग्लर नाटा कॅटलिस्ट? झिग्लर नाटा कॅटलिस्ट मध्ये ट्राय इथिल अल्युमिनियम प्लस टिटॅनियम टेट्राक्लोराइड. ट्राय इथिल अल्युमिनियम आणि टिटॅनियम टेट्राक्लोराइड. नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड साठी आपण दोन कॅटलिस्ट वापरू शकतो. कोणते दोन कॅटलिस्ट वापरू शकतो? एक व्हॅनेडियम पेंटॉक्साइड किंवा अजून एक वापरू शकतो प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टोस. काय वापरू शकतो? प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टोस. फिशर स्ट्रॉक प्रोसेसला सिंथेसिस ऑफ गॅसोलिनला कोबाल्ट थोरियमचा एलॉय ऍज अ कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं. कॅटलिस्ट काय काय करतं? कॅटलिस्ट रेट ऑफ रिएक्शन वाढवतं. कसं? ऍक्टिव्हेशन एनर्जी काय करतं? कमी. ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी केल्यामुळे तो एनर्जी एफिशियंट होतो. जी हाय टेम्परेचरला एखादी रिएक्शन होत असते ती सेम रिएक्शन काय होऊ शकते? तर आता लो टेम्परेचरला होऊ शकते. कुठं होऊ शकते? कुठं होऊ शकते? लो टेम्परेचर. कुठं होऊ शकते? लो टेम्परेचर. ठीक आहे. नेक्स्ट बघा. डू यू नो डस प्लास्टिक पॅकेजिंग इम्पॅक्ट्स द फूड दे व्रॅप? येस. जर त्यामध्ये फथॅलेट्स असतील त्या प्लास्टिक मध्ये, ते फथॅलेट त्या फूड बरोबर मिक्स होतात. लिचिंग प्रोसेस होते आणि ते कॅन्सर कॉझिंग असतं. जे काही सबस्टन्स फथॅलेट्स वगैरे ते कॅन्सर कॉझिंग असतात. सो बघा की डस प्लास्टिक पॅकेजिंग इम्पॅक्ट्स द फूड दे व्रॅप? Phthalate leach into food through packaging, so you should avoid microwaving food or drinks in plastic and not use plastic cling wraps and store your food in the glass container whenever possible. So try to avoid pre-packaging म्हणजे पहिल्यापासून पॅक करून ठेवणे प्लास्टिक मध्ये processed food so that you will reduce the exposure to the harmful effects of what? Plastic. डिझाईन फॉर डिग्रेडेशन. नाउ डिझाईन फॉर डिग्रेडेशन म्हणजे असे सबस्टन्सेस डिझाईन करा जे इझिली डिग्रेड होऊ शकतात. कोण? PHBV, नायलॉन 2, नायलॉन 6 हे दोन नवीन प्लास्टिक असे आहेत की जे इझिली काय होऊ शकतात? तर डिग्रेड होऊ शकतात, इझिली डिकम्पोज होऊ शकतात, कारण त्यामध्ये अमाइड लिंकेजेस आहेत आणि ईस्टर लिंकेजेस आहेत. हे बघा, आपण ह्युमन बिंग आहे, आपल्यामध्ये ग्लुकोज म्हणजे आपण सेल्युलोजचे बनलेले आहे. ठीक आहे. सेल्युलोज, प्रोटीन्स, अल्फा अमायनो ऍसिड्स वगैरे आपल्यामध्ये सगळे आहेत. ह्यामध्ये अमाइड लिंकेज आणि ईस्टर लिंकेज आहे. तर हा अमाइड आणि ईस्टर लिंकेज मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करू शकतात? तर ब्रेकडाऊन करू शकतात. म्हणून आपण आता जे प्लास्टिक्स बनवतोय ना नवीन, त्यामध्ये अमाइड लिंकेज आणतोय, म्हणजे इझिली मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करू शकतो? डिकम्पोज करू शकतो. सो इथं बघा, डिझाईन chemicals that degrade and can be discarded easily. Ensure that both chemicals and their degradation products are not toxic. काय नाहीये? एन्व्हायरमेंटला टॉक्सिक नाहीये. सो बायोअक्युमुलेटिव्ह. बायोअक्युमुलेटिव्ह ह्याचं मिनिंग सांगते. फॉर एक्झाम्पल, प्लांट आहे, प्लांटमध्ये DDT टाकलेली होती, त्या प्लांटला कन्सिडर करा कोणी खाल्लं? तर एखाद्या स्क्विरलनं खाल्लं प्लांटच्या लीफला, त्यामध्ये DDTचं कंटेंट वाढणार त्या स्क्विरलमध्ये. स्क्विरलला जर स्नेकनं खाल्लं तर स्नेक मध्ये ते DDTचं कंटेंट वाढणार, आणि स्नेकला जर ईगलनं खाल्लं तर ईगलचं DDT कंटेंट, ईगलला जो कोण खाईल त्याच्यामध्ये अजून DDT कंटेंट वाढणार. दॅट इज जे काही सबस्टन्स जे काही हार्मफुल आहे तो 1 स्टेज टू 2nd स्टेज जसं जसं तो माणूस खात जातो किंवा तो हे वाढत जातो. दॅट इज बायोअक्युमुलेशन अँड मॅग्निफिकेशन. बायोअक्युमुलेटिव्ह पण असतं आणि मॅग्निफाय पण होतं. सो बायोअक्युमुलेटिव्ह अँड एन्व्हायरमेंटली पर्सिस्टंट आहे तसं राहणार, डिकम्पोज होणार नाही. द एम बिहाइंड दिस प्रिन्सिपल इज दॅट द वेस्ट प्रोडक्ट शुड डिग्रेड. जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत ते काय आहे?
So the aim behind this principle is that the waste product should be degraded automatically to clean the environment. Thus, biodegradable polymers and pesticides are always preferred. To make separation easier for consumer, an international plastic recycle mark is printed on larger items. हे बघा, आजपर्यंत आयुष्यात प्लास्टिकला बघितलाच म्हणजे प्लास्टिकला बघितला पण त्यावरती कोणत्याही सिम्बॉलला बघितला नसशील. तर बघा की त्यावरती हे सिम्बॉल्स आहेत का. हे सिम्बॉल्स असतात. हे सिम्बॉल आव्हान आहे म्हणजे PETE आहे. PETE पॉलीइथिलीन टेरिफथॅलेट आहे. कुठं वापरतात. मायक्रोवेबल फूड ट्रेस बनवण्यासाठी वापरतात. सलाड ड्रेसिंग मध्ये वापरतात. सॉफ्ट ड्रिंक कंटेनर्स, वॉटर्स अँड बियर बॉटल्स मध्ये वापरतात. स्टेटस हार्ड टू क्लीन, इझिली क्लीन करू शकत नाही. ऍब्झॉर्ब्स बॅक्टेरिया अँड फेवर्स म्हणजे ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया पण फेवर करतात. अवॉइड रियुजिंग, ह्याचं रियूज करू नये. मग जर ह्याला रिसायकल केलं तर ह्याला कुठं वापरलं जातं. ह्याला रिसायकल केलं तर कार्पेट्स, फर्निचर्स, न्यू कंटेनर्स आणि पोलार फ्लिस. फ्लिस माहित आहे. फ्लिस म्हणजे आपण हे म्हणू शकतो एखादा सॉफ्ट कपडा असतो. शिपचं जे असतं ना वूल, तसं सिंथेटिक वूल मध्ये असते फ्लिस. ओके. नेक्स्ट हाय डेन्सिटी पॉलिथिन. हे बघा, हे आपण वापरतो सगळ्यात जास्त. HDPE हाय डेन्सिटी पॉलिथिन काय आहे. HDPE हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन used in household cleaners and shampoo bottles. Transmits no chemical into foods. So it is used for making detergent bottles, fencing, floor tiles, paints, etc. Next, third, V किंवा PVC. PVC pipes famous आहेत. कुकिंग ऑइल बॉटल्स, क्लिअर फूड पॅकेजिंग आणि माउथ वॉश बॉटल साठी वापरतात. इट इज बिलीव्ड टू कंटेन फथॅलेट. काय असते यामध्ये. PVC पाइप्स. PVC मध्ये फथॅलेट असते. दॅट इंटरफेअर्स विथ द हार्मोनल डेव्हलपमेंट. त्यामुळे ह्याचा वापर अवॉइड करायचा असते. सगळ्याच वेमध्ये अवॉइड करायचा असते. रियूज used for making cables, mud flaps, paneling, roadway gutters, etc. Roadway gutters, etc. LDPE हाय डेन्सिटी पॉलिथिनचा भाव लो डेन्सिटी पॉलिथिन. हाय डेन्सिटी पॉलिथिन लिनियर चेन असते. लो डेन्सिटी पॉलिथिन ब्रांच्ड असते. केमिकल रेजिस्टंट कमी असतो. हाय डेन्सिटी पॉलिथिन जितका थिक आणि केमिकल रेजिस्टिव्ह असतो त्यापेक्षा जरा कमी लो डेन्सिटी पॉलिथिन असते. आता बघा, तुमचे जे ब्रेड आणि शॉपिंग बॅग्स असतात, कार्पेट, क्लोथिंग आणि फर्निचर्स, ट्रान्समिट्स नो नॉन केमिकल्स इनटू फूड. So, and it is used to make envelopes, floor tiles, lumbars, trash can, liners, etc. PP पॉलीप्रोपिलिन ब्रांच्ड पॉलिमर आहे. पॉलीप्रोपिलिन कसला आहे. ब्रांच्ड पॉलिमर. Used for making ketchup bottles, medicines and syrup bottles, drinking straws, etc. Status transmit no known chemicals into food. It is recycled. It is recycled to make battery cables, brooms, ice scrapers, rakes, etc. PS पॉलिस्टायरीन भयानक सगळ्यात जास्त. थर्मोकॉल. PS पॉलिस्टायरीन म्हणजे थर्मोकॉल. बँड आहे इंडियामध्ये. Used for making disposable cups and plates, egg cartons, take-off containers. It is believed to leach styrene, a possible human carcinogen, into food. So you should avoid it. Used for making, recycled is to making foam, packaging, insulation, lights, switch plates, rulers, etc. नेक्स्ट अदर्स काय आहेत. मिसेलेनियस अदर्स मध्ये 3-5 gallons water jugs, nylon, some food containers. Contains bisphenol A which has been linked to heart diseases and obesity, so you should avoid. Recycled to make custom made products. कसले प्रोडक्ट्स बनवतो. कस्टम. हे सगळे तुम्हाला पाठ करावे लागतील. नंबर म्हणजे आजपर्यंत काय एवढ्यावरती जास्त प्रश्न नाही आलेला ह्याच्यावरती. तुम्हाला प्रश्न येतो की कोणतेही 2 प्रिन्सिपल एक्सप्लेन करा किंवा ॲटम्स इकॉनॉमी एक्सप्लेन करा किंवा कोणतेही 2 प्रिन्सिपल 4 प्रिन्सिपल एक्सप्लेन करा ग्रीन केमिस्ट्री मधले. सीईटीला काय पण पडतं. सीईटी हे सगळं पडणार आहे. कोण कशासाठी वापरलं जातं. सीईटी झाला तर याचा एकच क्वेश्चन येतो. एकापेक्षा जास्त क्वेश्चन याचं काही येत नाही.
नाउ रियल टाइम अनालिसिस पोल्युशन प्रिव्हेंशन, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे ना ENTC ची बँक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मध्ये ENTC mostly works on automation. ENTC mostly works on PMS, for process modeling and simulations, where सॉरी आय एम कन्फ्युज विथ ENTC और इलेक्ट्रिकल. ही कोणती तरी दोन ब्रांच मधलीच हे आहे. ENTC पण करते, पण इलेक्ट्रिकल का इलेक्ट्रॉनिक्स, त्यामध्ये खूप छोटे छोटे आहेत. इलेक्ट्रिकल वेगळं, इलेक्ट्रॉनिक्स वेगळं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन वेगळं, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन वेगळं, असे 4 आहेत. त्या 4 मध्येच कुठे तर PMS, प्रोसेस मॉडेलिंग अँड सिम्युलेशन. अनुज भाई, प्रोसेस मॉडेलिंग आणि सिम्युलेशन वर्किंग वरती असतं. रिअल टाइम अनालिसिस, एखादी प्रोसेस मला कॅरी आउट करायची आहे ना, ती प्रोसेस कॅरी आउट कशी होते, एक प्रोसेस कॅरी आउट कशी होते, किती टाइम मध्ये होते, किती टाइम मध्ये करू शकतो, हे सगळं आपण बघू शकतो स्क्रीनवरती. बघितलंय कधी असा एक माणूस बसलेला असते पुढे, रॉ मटेरियल वगैरे टाकलेलं असते, मग ते रॉ मटेरियल एका मशीन टू दुसऱ्या मशीन मध्ये, दुसऱ्या मशीन टू तिसऱ्या मशीन मध्ये, तिसऱ्या मशीन टू त्याचं काम करत, हा इथं 15 मिनिट लागणार, इथं 10 मिनिट लागणार, इथं 20 मिनिट, इथं 2 तास, मग प्री पॅकेजिंग, मग पॅकेजिंग, असं आपोआप होते सगळं रिअल टाइम. हा, मग त्यामुळे काय होतंय, आपण ह्या प्रोसेस रिअल टाइम अनालिसिस पोल्युशन प्रिव्हेंशन मध्ये आपण काय करू शकतो, असे मेथड्स बनवू शकतो की जे पोल्युशन व्हायला देणार नाही. सो त्यांनी काय म्हटलंय, analytical methods needs you to be further developed to allow for real time in process monitoring and control prior to the formation of hazardous substance. मला माहिती आहे hazardous substance फॉर्म होणार, मी थांबवणार ती प्रोसेसला, तिथं कुठेतरी बॅकड्रॉप वगैरे घेणार, दुसरी मेथड युज करणार, तिथं तो वापर काढणार आणि रॉ मटेरियल म्हणून काहीतरी वेगळा प्रोडक्ट काय करणार आहे, बनवणार आहे. Analytical methodologies should be developed or modified so that continuous monitoring of the manufacturing and processing unit is possible. This is very much important for chemical industries and nuclear reactors. न्यूक्लिअर रिएक्टर्स लीक होऊन चालत, सगळ्यांनी ट्राय केलेलं आहे वर्ल्ड मध्ये, म्हणजे खूप की फक्त साऊथ कोरिया सोडलं तर, नॉर्थ कोरिया का साऊथ कोरिया, तो किंग जॉंग योंग, हा, त्याचं काय कोणाबरोबर ट्रीटी नाही. सगळ्यांनी केलंय की न्यूक्लिअर एनर्जी जी काय आम्ही पीसफुल पर्पजने वापरणार. कशी वापरणार आहे, ते एकमेव असं आहे म्हणतात की ते जरा वेगळं आहे कन्सेप्ट पीसफुल पर्पजचा, त्यामुळे त्यांना न्यूक्लिअर पॉवर नाही वापरायला पाहिजे, एवढंच आपण प्रे करायचं. ठीक आहे. सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेंशन. सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेंशन साठी एक लक्षात घ्या की असे मेथड्स बनवायचे, असे प्रोसेसेस डेव्हलप करायचे, सगळं अंडर कंट्रोल आहे, सगळ्याला सेन्सर लावून ठेवायचे. जिथं कुठं तुम्हाला असं आहे की ते हार्मफुल आहे, हॅझार्ड आहे, ते लागणारच आहे, मला ते फॉर्म केल्याशिवाय उपायच नाही, मला तिथं सेन्सर लावायचे, त्याच्या आजूबाजूला सेन्सर लावायचे, तिथं जिथं फ्लो होत आहे तिथून पण सेन्सर लावायचे. का, लीक झालं की लगेच वाजायला पाहिजे, टॅ 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 टॅ, सपला विषय, सपवायचा आपल्याला तिथं. समजतंय? ठीक आहे. बघा, वी नीड टू डेव्हलप केमिकल प्रोसेसेस दॅट आर सेफर अँड मिनिमाइज द रिस्क ऑफ ऍक्सिडेंट. हे बघा, खूप सारे केमिकल्स असे आहेत की जे सेफर नाही आहेत पण ते वापरावे लागतात, त्यासाठी तुम्ही तिथं सेन्सर्स लावायचे आणि डिटेक्ट करायचं की त्यामध्ये काय लिकेज बिकेज आहे काय, काय म्हणतात ओव्हरलोड झाले काय, गॅसेस ओव्हरलोड झाले, ब्लास्ट होते, त्यासाठी. So the substances to be used in a chemical reaction should be selected in such a way that they can minimize the occurrence of chemical accidents, explosion, fires and emissions. For example, if the chemical process works with a gaseous substance, then the possibility of accident including explosion is relatively higher compared to the system working with a non-volatile liquid and solid substances. समझ में आ रहा है? 12 प्रिन्सिपल मधले कोणते 4 प्रिन्सिपल एक्झामला विचारतात, त्यामुळे सगळे प्रिन्सिपल पार्ट असायला पाहिजे.
ॲटम्स इकॉनॉमीची डेफिनेशन आणि ॲटम्स इकॉनॉमीचा एक्सप्लेनेशन आणि ॲटम्स इकॉनॉमीचा न्यूमरिकल माहित असायला पाहिजे. ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटची डेफिनेशन माहित असायला पाहिजे. एक क्वेश्चन असतो, व्हॉट इज द रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री? एवढं सगळं आता बघितलं ना, मग ह्या सगळ्याचा अर्क म्हणजे रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. काय? ग्रीन केमिस्ट्रीचा वापर केलेला आहे एन्व्हायरमेंटला हॅझार्ड पासून कमीत कमी हॅझार्डस सबस्टन्सेस प्रोड्यूस होते, मोर एफिशियंट प्रोडक्ट्स बनवू देत. अशी प्रोसेस निवडा की जे मोर एफिशियंट आहेत, म्हणजे त्याचा मॅक्झिमम रॉ मटेरियल कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर प्रोडक्ट्समध्ये. अशी प्रोसेस डेव्हलप करा की जर आपल्याकडे पॉसिबल आहे की मला तो टॉक्सिक मटेरियल वापरायची गरज नाहीये, मी त्याऐवजी दुसरा कोणता तरी मटेरियल वापरून तो प्रोडक्ट बनवू शकते, तर मी टॉक्सिकला स्विच करून जो मला मटेरियल लागतो जे की नॉन टॉक्सिक आहे त्यापासून मी प्रोडक्ट बनवणार. मॅक्सिमायझिंग द एफिशियन्सी, मिनिमायझिंग द हॅझार्डस, हे रोल आहे ग्रीन केमिस्ट्रीचा. मग त्यासाठी बेसिक 12 प्रिन्सिपल्स ग्रीन केमिस्ट्रीचे वापरायचे. बघा, the green chemistry approach recognizes that Earth does have the natural capacity for dealing much of the waste and pollution that society generates. It is only when that capacity exists that we becomes unsustainable. हे बघा, आपले जे नीड्स आहेत, आपले जे गरजा आहेत, त्या गरजापासून प्रोड्यूस झालेला वेस्ट जो आहे तेवढी अर्थची कपॅसिटी आहे सांभाळून घेण्याची. माझी गरज जेवढी आहे, परफेक्ट गरज, माझी जेवढी गरज आहे त्या गरजेची जे काही वेस्ट प्रोड्यूस झाले ते ते अर्थ ओव्हरकम करू शकते. पण माझे वॉन्ट्सचे, म्हणजे माझे ग्रीडचे, नीड आणि वॉन्ट्स दोन गोष्टी असतात. नीड ही गरज आहे, वॉन्ट आहे एक्स्ट्रा पाहिजे मला. माझ्या वॉन्ट्स आणि नीड्स दोन्हीचं बर्डन एन्व्हायरमेंट घेऊ शकत नाही, अर्थ घेऊ शकत नाही. ह्याचं म्हणणं, it is only when that the capacity is exceeded that we becomes unsustainable. To promote innovative technologies, to promote ग्रीन केमिस्ट्रीचं काम काय आहे? इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीजला प्रमोट करणे, जे हॅझार्डस सबस्टन्स स्किप करतील किंवा डेरिव्हेटायझेशन कमी करतील, म्हणजे मधले जे काय अनडिझायर्ड डेरिव्हेटिव्ह स्टेप्स आहेत ते कमी करतील. सो to promote innovative chemical technologies that reduce or eliminates the use or generation of hazardous substances in design, manufacture and use of chemical products. Green chemistry helps to reduce capital expenditure, to prevent pollution. Green chemistry incorporates pollution prevention practices, म्हणजे पहिला तर सगळ्यात पहिला आपला आहे की प्रिव्हेंशन, पोल्युशन व्हायलाच देऊ नका. In the manufacturing of chemical and promote pollution prevention and industrial ecology. Green chemistry is a new way of looking at chemicals and their manufacturing process to minimize any negative environmental effect. Right now, the green chemistry revolution is beginning and it is an exciting time with new challenges. म्हणजे तुम्ही ह्यामध्ये आणि इव्हॉल्व करू शकताय. For chemists involved with the discovery, manufacturing and use of chemicals. Green chemistry helps to protect the presence of ozone in the stratosphere, essentially for the survival of life on the earth. Green chemistry is useful to control greenhouse effect, that is global warming. So we should think about save earth and save environment. काय सेव्ह करणे? अर्थला सेव्ह करणे आणि एन्व्हायरमेंटला काय करणे तर सेव्ह करणे. समजते का मी काय काय पॉइंट सांगितले? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे, रीड करा एवढे पॉइंट्स जे काय झालेत ते. मी क्वेश्चन्स काय काय सांगितले लक्षात आले? काय काय क्वेश्चन सांगितले? डेफिनेशन ग्रीन केमिस्ट्रीची, सस्टेनेबल डेव्हलपमेंटची. 12 प्रिन्सिपल मधले कोणतेही 4-5 प्रिन्सिपल येतील. त्यातल्या त्यात ॲटम्स इकॉनॉमी इम्पॉर्टंट आहे, त्याची शॉर्ट नोट, त्याचं फॉर्म्युला, त्याची न्यूमरिकल ते एक येणार आहे. नेक्स्ट, व्हॉट इज रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री? व्हॉट इज रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री?